नमस्कार, घरगुती चवीच्या खजिनामध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकणातील एक जबरदस्त सी फूड रेसिपी दाखवणार आहे, मालवणी तिसरे सुक्का। ही रेसिपी इतकी चविष्ट आहे की भाकरीसोबत एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा बनवाल। अशी झणझणीत मालवणी तिसरे सुक्का तुम्ही कधी खाल्ली आहे का? चला फक्त काही मिनिटातच बनवूया। सर्वप्रथम स्वच्छ धुतलेले तिसरे तयार ठेवले आहेत। तिसरे नीट स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यातली वाळू पूर्णपणे निघून जाते। यानंतर आपल्याला झाकण ठेवून काही मिनिटं शिजू द्यायचे आहे, म्हणजे तिसरे शिजायला लागले की ते आपोआप त्याचे कवच उघडतात। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले तिसरे शिजल्यानंतर मी थोडं थंड व्हायला दिलं। त्यानंतर आता त्यामधलं जे मांस असतं ते बघा अलगद निघते, तर मी ते काढून घेते आहे, म्हणजे आपल्याला कवच टाकता येईल। मी काही कवच पण घेते आहे, म्हणजे त्याने आपली चटणी जी आहे किंवा ग्रेव्ही जी आहे खूप छान होते। यानंतर यासाठी लागणारा मसाला मी तयार करून घेतला आहे, म्हणजेच आपलं वाटण। यामध्ये मी सुकं खोबरं आणि कांदा वापरलाय। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यात मी कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतलाय। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद, नंतर मिरची पूड, लाल तिखट मसाला आणि आपलं आलं लसूण पेस्ट हे टाकलंय मी त्याच्यामध्ये। आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। आता यामध्ये तिसरे घालून मसाल्यासोबत हलक्या हाताने मिक्स करून घ्या। यामध्ये तुम्हाला मी एक टीप देऊ इच्छिते, मसाला घाईत कधी परतायचा नाही। जितका छान भाजला जाईल तितकी रेसिपी जास्त चविष्ट होते। आता बघा, आपण आपला मसाला छानपैकी याला लावून घेतो आहे। मसाला मस्त एकजीव झाला की तिसऱ्यांना खूप छान अशी चव येते त्या मसाल्याची। त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे तिसरे हे जास्त वेळ शिजवायचे नसतात, नाहीतर ते कडक होतात। त्यामुळे मसाला एकजीव झाला की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि परत एकदा थोडंसं परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आला आहे त्याला, आणि एकदम झणझणीत असा आपला हा मसाला दिसतो आहे। आता मसाला खूप छान लागला आहे। त्यानंतर जे आपण तिसऱ्यासोबत शिजवलेलं जे पाणी होतं तेच मी इथे यूज केलं आहे। तर थोडं शिजवण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे पाणी ॲड केलं आहे। आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आहे, कारण आपल्याला हे तिसरा सुक्का बनवायचा आहे। तर पाणी आपल्याला थोडा वेळ शिजायला द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पाणी आपलं सगळं आटलेलं आहे आणि मसाल्याला एक मस्तपैकी तर्री पण सुटली आहे। आता आपण याच्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते मी याच्यामध्ये आपलं मालवणी वाटण ॲड केलं आहे, आणि यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे आपलं वाटण शिजणार। आता बघा मसाला तिसऱ्यांना किती छान चिकटला आहे, रंग सुगंध अगदी परफेक्ट दिसत आहे। शेवटी थोडी कोथिंबीर घालून एकदा हलक्या हाताने मिक्स करा। अशा प्रकारे आपलं झणझणीत खमंग मालवणी तिसरी सुक्का तयार आहे। ही रेसिपी आवडली असेल माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा।